ओके. सो काल आपण फर्स्ट लेक्चर घेतलं होतं आपलं स्ट्रेस स्ट्रेनचं. आज आपण घेऊन आलो आहे सेकंड लेक्चर. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ बॉडी बघितल्या होत्या. नाव या सेकंड लेक्चरमध्ये आपण बघणार आहे टाईप्स ऑफ लोड. किती टाईपचे लोड आहेत तर इंट्रोडक्शन घेऊन घेऊ आपण. बघा थोडंसं किती टाईपचे लोड आहेत. 3 टाईपचे लोड आहेत. कोणकोणते आहेत? एक राहतं डायरेक्ट किंवा ॲक्सियल लोड, एक राहतं नॉन ॲक्सियल किंवा त्यालाच एक नॉन ॲक्सियल आहे, आणि एक राहतो तुमचा इसेंट्रिक, नॉन ॲक्सियललाच इसेंट्रिक असं म्हटलं जातं. आणि थर्ड टाईपचा आहे तुमचा शिअर लोड है ना. 3 प्रकारचे लोड आहेत. त्यामधलं आपण फर्स्ट टाईप बघूया, दॅट इज डायरेक्ट लोड किंवा त्यालाच म्हटलं जातं ॲक्सियल लोड. तर मग आता डायरेक्ट लोड किंवा ॲक्सियल लोड काय, त्याचे परत कोणकोणते टाईप पडतात हे आपण बघणार आहे. बघा स्टार्ट करूया टाईप्स ऑफ लोड पासून. आता लोड म्हणजे काय हे सांगायची गरज नाही आहे ना. मेकॅनिक्स आपण बघितलेलं आहे, नाही पूर्ण झालं नव्हतं पण मोस्ट ऑफ द चॅप्टर होऊन गेले होते आपले. तर लोड म्हणजे काय, एक प्रकारचा फोर्स. हे लक्षात ठेवायचं आता सगळ्यांनी, परत परत सांगायचं काम पडलं नाही पाहिजे. टाईप्स ऑफ लोड मध्ये आपण काय बघतोय, बेसिकली आपण टाईप्स ऑफ फोर्स बघतोय की कोणकोणत्या प्रकारचे फोर्स बॉडीवर आपण अप्लाय करणार आहोत. ठीक आहे. तर मग लोड कोणकोणते आहेत त्यामधलं आपण फर्स्ट टाईप बघतोय, दॅट इज डायरेक्ट लोड और ॲक्सियल लोड. ठीक आहे. नावातच आहे थोडंसं. बघा इथं काय दिसतंय, ॲक्सिस. ॲक्सियल म्हणजे काय, अलॉंग द ॲक्सिस. ॲक्सियलचा अर्थ काय राहतो, ॲक्सिसवर ऍक्ट होणारा लोड. ठीक आहे. किंवा त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, डायरेक्ट लोड. जसं मी तुम्हाला सांगितलं की नावातच आहे ॲक्सियल लोड. ॲक्सियल लोड म्हणजे काय, असा लोड की जो बॉडीच्या ॲक्सिसवर ऍक्ट होतो डायरेक्टली, त्याला आपण ॲक्सियल लोड म्हणतो. डेफिनेशन बघून घेऊ काय लिहिलेली आहे. When a load whose line of action coincide with the axis of the body, then it is called as a direct load. काय सांगितलं, असा लोड की ज्याचा लाईन ऑफ ऍक्शन कोणासोबत कोइन्साइड होतोय, डायरेक्टली बॉडीच्या ऍक्सिस सोबत. आता लाईन ऑफ ऍक्शन काय राहतं हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हे कुठे शिकले होते, मेकॅनिक्समध्ये. मेकॅनिक्समध्ये आपण प्रॉपर्टी कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोर्स पाहिलं होतं बघा फर्स्ट चॅप्टरमध्ये. त्यामध्ये हे एक कॅरेक्टरिस्टिक हे बी होतं, लाईन ऑफ ऍक्शन. लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे काय, ज्या लाईनवर फोर्स अप्लाय होतो त्याला लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स म्हटलं जातं. मग या ठिकाणी काय सांगितलंय की डायरेक्ट लोड म्हणजे काय, एक असा लोड ज्याचा लाईन ऑफ ऍक्शन कोइन्साइड होणार आहे, म्हणजे एकाच याच्यावर येतील ते. कोणासोबत कोइन्साइड होणार आहे, तर बॉडीच्या ऍक्सिस सोबत. इथे डायग्राम बघायच्यावर लिहून जाईल तुम्हाला कळेल. ही एक बॉडी आहे, समजा हे एक मार्कर आहे. आता या मार्करचा कुठे ना कुठे तरी सेंटर आहे, आणि त्या सेंटर मधून काय राहतं, एक ऍक्सिस पास होत असतो. असं काहीतरी कन्सिडर करू शकतो आपण. बघा की समजा हा जर माझा रेक्टँग्युलर ब्लॉक आहे, आणि हे त्याचं सेंटर आहे, आणि हे त्याचं ऍक्सिस आहे. ठीक आहे. तर ह्या ऍक्सिसवर आता हे त्याचं ऍक्सिस आहे, आणि जो मी फोर्स अप्लाय करणार आहे तो फोर्स मी डायरेक्टली कुठे अप्लाय करेल, त्याच लाईनवर, ज्या लाईनवर या बॉडीचं काय ऍक्सिस. म्हणजे काय होतंय, ही जी लाईन दाखवतोय ना मी या ठिकाणी, ही जी लाईन दिसते तुम्हाला फोर्सची, ही बेसिकली याला काय म्हणतो आपण, दिस इज लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स असं म्हटलं जातं ना. ज्या लाईनवर फोर्स ऍक्ट होतोय, ज्या लाईनमध्ये फोर्स ऍक्ट होतोय त्याला लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स म्हटलं जातं. आणि इथं काय होणार आहे की लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स आणि ज्या ऍक्सिसवर तो अप्लाय, ज्या बॉडीवर तो अप्लाय होतोय त्याचा ऍक्सिस आणि फोर्सचं लाईन ऑफ ऍक्शन दोन्ही कोइन्साइड होतील, एका समोर येतील किंवा एकावर एक कोइन्साइड होतील. तर त्यावेळेस अशा टाईपच्या लोडला आपण काय म्हणतोय, डायरेक्ट लोड म्हणतोय किंवा ॲक्सियल लोड म्हणतोय. काय सांगितलं पुन्हा एकदा बघून घ्या. एकदा कन्सेप्ट समजून गेले की तुम्ही मोकळे. मग पूर्ण सॉन्ग मध्ये एवढेच 2-3 फोर्स अप्लाय होतील. पहिले काय सांगितलं, डायरेक्ट लोड, ॲक्सियल लोड. डायरेक्ट लोड म्हणजे काय, असा लोड की ज्याचा लाईन ऑफ ऍक्शन आणि बॉडीचा ऍक्सिस दोन्ही एक दुसऱ्याला काय करणार आहेत, कोइन्साइड करणार आहे. म्हणजे बॉडीच्या ऍक्सिसवर डायरेक्टली फोर्स ऍक्ट होईल. तर अशा केसमध्ये त्या टाईपच्या लोडला आपण काय म्हणणार आहे, डायरेक्ट लोड किंवा ॲक्सियल लोड म्हणणार आहे. मग या डायरेक्ट लोड किंवा ॲक्सियल लोडचे किती प्रकार आहेत, तर 2 प्रकार आहेत. डायरेक्ट लोड किंवा ॲक्सियल लोड जो आहे त्याचे किती प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत. कोणकोणते, एक पहिला आहे टेन्साईल लोड, एक आहे कॉम्प्रेसिव्ह लोड. किंवा तुम्ही याला टेन्साईल फोर्स आणि कॉम्प्रेसिव्ह फोर्स सुद्धा म्हणू शकतात है ना. मी जसं सांगितलं की लोड म्हणजेच काय, फोर्स येतो. तुम्ही याला टेन्साईल लोड म्हणा, टेन्साईल फोर्स म्हणा, तुमची इच्छा, काही फरक नाही पडत. ठीक. चला बघा काय टेन्साईल लोड. तर आता जसं नावातच याच्यात टेन्साईल. टेन्साईल म्हणजे काय, टेन्शन. आणि टेन्शन म्हणजे काय, खेचणे. बरोबर आहे ना. जसं आपण समजा मी तुम्हाला सांगितलं की एक छत आहे समजा, किंवा एक फ्रेम आहे काहीतरी फिक्स फ्रेम, याला मी दोरी बांधून दिली आहे. ठीक आहे. या ठिकाणी दोरी अशी लटकवलेली आहे, झोक्याची जशी दोरी बांधलेली राहते त्या पद्धतीने. आणि तुम्ही या दोरीवर लटकले. तर तुम्ही जसं दोरीवर लटकलेले आहेत त्यावेळेस दोरीमध्ये काय पडतो, ताण म्हणतो ना आपण.
दोरीत काय पडतो? ताण, आणि त्यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? टेन्शन. ठीक आहे. जसं आपण एखाद्या दोरीवर वजन अप्लाय करतो, तर वजन वेट अप्लाय केल्यामुळे त्या दोरीमध्ये काय येऊन जातो? ताण येतो किंवा टेन्शन येत असतं. चलो ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे. मग ह्या टेन्शनमुळे जो लोड जनरेट होतो ना, त्याला काय म्हटलं जातं? टेन्साईल लोड. आणि टेन्साईल लोड म्हणजे काय? इन सिंपल वर्ड, टेन्शनमध्ये काय होतं? खेचली जाते ना. टेन्शन आलं म्हणजे काय होतं? दोरी काय होणार आहे? खेचली जाणार आहे. आता जसं तुम्ही इथं खाली लटकले तर दोरी कोणत्या साईडला खेचली जाते? खालच्या साईडला. टेन्शन आलं म्हणजे काय होतं? बेसिकली ती रोप जी आहे, ती दोरी जी आहे, स्ट्रिंग म्हणू शकतात, ती खेचली जाते. ठीक आहे. तर टेन्साईल लोड म्हणजे काय? असा लोड की जो बॉडीला काय करेल? खेचायचं काम करेल. तो लोड, जो लोड बॉडीला खेचायचं काम करणार आहे, तो लोड कोणता होऊन जाईल? टेन्साईल लोड. आणि टेन्साईल लोड कोणाचा प्रकार आहे? डायरेक्ट लोडचा. लक्षात ठेवा, डायरेक्ट लोड कुठे ऍक्ट होतो? ऍक्सिसवर. म्हणजे टेन्साईल लोड सुद्धा कुठे ऍक्ट होणार? ऍक्सिसवर. कॉम्प्रेसिव्ह लोड सुद्धा कुठे ऍक्ट होणार? ऍक्सिसवर. कारण टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह हे दोन्ही कोणाचे प्रकार आहेत? डायरेक्ट लोडचे, ऍक्सियल लोडचे. हे जर ऍक्सिसवर अप्लाय होतात तर हे सुद्धा डायरेक्टली ऍक्सिसवरच अप्लाय होतील. टेन्साईल लोड म्हणजे काय? मग आता एकदम सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर टेन्साईल लोड काय राहील? एक बॉडी ज्याच्या ऍक्सिसवर एक लोड किंवा फोर्स अप्लाय होतोय, आणि जो फोर्स त्या बॉडीला काय करायचं काम करतोय? खेचायचं काम करतोय, पुल करतोय, है ना. काय म्हणणार आपण? पुल करतोय, खेचतोय. त्या लोडला आपण काय म्हणणार आहे? टेन्साईल लोड किंवा टेन्साईल फोर्स. डेफिनेशन बघा काय सांगितली आहे? व्हेन टू इक्वल अँड अपोजिट पुल. बघा आता काय सांगितलंय? ज्यावेळेस दोन इक्वल आणि अपोजिट. इक्वल अपोजिट काय? याचं कारण तुम्हाला माहिती असेल. आता ज्यांना नाही माहिती, बरेच दिवस झाले, 4 महिने झाले तुम्ही आराम करतायत, मे बी विसरले पण असाल. बघून घेऊ इक्वल अपोजिट का पाहिजे. हे तसं मी मेकॅनिक्समध्ये तुम्हाला शिकवलं होतं. लक्ष द्या. काय सांगतोय की समजा ही आपली बॉडी आहे, ठीक आहे, हा त्याचा ऍक्सिस आहे. या ऍक्सिसवर काय होणार आहे? आपण फोर्स अप्लाय करणार आहे, है ना. आपला फोर्सचा लाईन ऑफ ऍक्शन आणि या ऍक्सिस फोर्सचा लाईन आणि ऍक्सिसची लाईन एकच आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? खेचायचं आहे ना. सगळ्यात पहिलं हे समजा की दोन्ही साईडला का अप्लाय करायचं आहे? दोन का अप्लाय करायचे? फक्त हा एकच फोर्स लावलात नाही चालेल का? चालेल की नाही? एक फोर्स जर लावला तर चालेल का काम आपलं? नाही. का? एक फोर्स जर लावला तर बॉडीचं काय होतं? मोशन होतं. रिमेंबर दॅट. मेकॅनिक्स दोन टाईपचे फोर्स सांगितले होते मी तुम्हाला. कोणकोणते? एक राहतो बॅलेन्स्ड आणि एक राहतो अनबॅलेन्स्ड. एक फोर्स कसा राहतो? बॅलेन्स्ड फोर्स राहतो, आणि एक फोर्स कसा राहतो? अनबॅलेन्स्ड फोर्स राहतो. बॅलेन्स्ड फोर्स म्हणजे काय? जो दोन्ही साईडने बॅलन्स आहे. हा बॅलन्स आहे का? नाही. हा कोणत्या टाईपचा आहे? अनबॅलन्स्ड. कारण याला बॅलन्स करणारा दुसऱ्या साईडला फोर्स नाहीये. आणि ऑलवेज रिमेंबर दॅट, ज्यांना लक्षात नाही त्यांनी समजून घ्या, जे नवीन आले त्यांनी समजून घ्या की अनबॅलन्स्ड फोर्समुळे कधी पण बॉडीचं मोशन होतं. अनबॅलन्स्ड फोर्समुळे कधी पण काय होत असतं? बॉडीचं मोशन होत असतं, है ना. आणि बॅलन्स्ड फोर्समुळे काय होतं? बॉडीचं डिफॉर्मेशन होत असतं. डिफॉर्मेशन म्हणजे काय? की त्याची शेप किंवा साईज बदलत असते, है ना. आणि अनबॅलन्स्ड फोर्स जर राहिला तर बॉडीचं काय होतं? मोशन. आता समजा हे मार्करचं एक्झाम्पल घेऊ. हे मार्कर एक बॉडी आहे. आता याच्यावर जर मी एकाच डायरेक्शनने फोर्स लावला, समजा मी इकडच्या डायरेक्शनने फोर्स लावतोय, तर मार्कर काय होतोय? मी एका साईडने खेचलं तर हा त्या साईडला, ज्या साईडला मी फोर्स लावलेला त्या साईडला याचं मोशन होतंय. कारण मी जो फोर्स लावला होता तो अनबॅलन्स्ड होता. आता ह्याच मी आता सेम लेफ्ट साईडला तसाच फोर्स अप्लाय करतोय, पण मी आता सोबत राईट साईडला बी तितकाच फोर्स अप्लाय करतोय. दोन्ही साईडला जर मी इक्वल फोर्स लावला तर फोर्स लावल्यामुळे काय झालं? मोशन होतंय का? नाही. कारण डावा हात जितक्या ताकदीने डावी साईडला खेचतोय तेवढाच उजवा हात पण खेचतोय. सो दोन्ही फोर्स काय झाले? बॅलन्स झाले. मग बॅलन्स होतं त्यावेळेस काय झालं? मोशन नाही झालं. आणि अनबॅलन्स्ड होतं त्यावेळेस मोशन झालं. हे लक्षात ठेवा. आता बॅलन्स असताना मोशन होणार नाही, तर बॅलन्स राहिल्यावर काय होतं? डिफॉर्मेशन होतं. आणि अनबॅलन्स राहिल्यावर काय होत असतं? मोशन होत असतं. मग आता आपल्याला काय करायचं आहे? लोड अप्लाय करायचं आहे. टेन्साईल लोड म्हणतोय ना आपण टेन्साईल लोडचा अर्थ काय राहील? की आम्ही दिलेल्या लोडमुळे या बॉडीवर काय आलं पाहिजे? ताण पडला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आपण लावलेल्या लोडमुळे बॉडीवर काय पडला पाहिजे? ताण. मग आता ही बॉडी आहे आणि या एका साईडने जर मी याला खेचलं तर याच्यावर काही ताण पडतोय का? नाही. ही बॉडी तर मोशनमध्ये येते. ताण कधी पडेल? दोन्ही साईडने फोर्स लावल्यावर. म्हणून डेफिनेशनमध्ये काय सांगितलंय? की दोन फोर्स लावा. टू इक्वल आणि अपोजिट. इक्वल का पाहिजे? आता त्याचं बी कारण समजून घ्या. समजा जर मी डाव्या साईडला 50 न्यूटनचा फोर्स लावला आणि उजव्या साईडला 30 न्यूटनचा फोर्स लावला, तर हे बॅलन्स्ड फोर्सेस आहेत का? नाही. कारण डाव्या साईडला 50च्या ताकदीने खेचला जात आहे आणि उजव्या साईडला
30च्या ताकदीने खेचलं जाते, दोघांचा काय बनेल, रिझल्टंट बनतो. आणि रिझल्टंट कसा बनेल मग, 50 - 30 उरलं किती, 20 न्यूटन. मग इथून काय समजतंय की हा 20 न्यूटनचा फोर्स कोणत्या बाजूला लागेल, ज्या साईडला फोर्स जास्त होता. याचा अर्थ समजतोय तुम्हाला काय राहतं, इक्विलिब्रियम होतो ना. इक्विलिब्रियम मध्ये हे कन्सेप्ट सांगितले होते मी की डाव्या साईडला कितीने खेचलं जातंय, 50 ने. उजव्या साईडला कितीने खेचलं जातंय, 30 ने. कोणाची ताकद जास्त, डाव्या साईडची. कितीने जास्त, 20 ने जास्त. याचा अर्थ काय राहील की हा जो ब्लॉक आहे तो कोणत्या साईडला जाईल, डाव्या साईडला. किती फोर्सने जाईल, 20 न्यूटनचे. हे कन्सेप्ट तर राहू द्या, पहिले हे समजून घ्या. फोर्सचे टाईप 2, बॅलन्स्ड, अनबॅलन्स्ड. अनबॅलन्समुळे मोशन होतं, बॅलन्समुळे डिफॉर्मेशन होतं. डिफॉर्मेशन म्हणजे काय की शेप किंवा साईज बदलणे. ठीक आहे. एक बॉडी आपली या ठिकाणी, त्याच्यावर मी फोर्स अप्लाय केला, एका साईडला फोर्स अप्लाय केला तर बॉडीचं काय होऊन राहिलं होतं, मोशन होऊन राहिलं होतं, कारण फोर्स कसा होता, अनबॅलन्स्ड. दोन्ही साईडला फोर्स लावला पण तो सारखा नाहीये. एका ठिकाणी 50 आहे, एका ठिकाणी 30 आहे, तरी पण ते जे फोर्सेस झाले ते कसे झाले, अनबॅलन्स्ड झाले है ना. दोन्ही साईडला फोर्स अप्लाय केला पण ते दोन्ही सारखे नव्हते, म्हणून ते कसे झाले, अनबॅलन्स्ड झाले. त्यांच्यामुळे काय होतंय, पुन्हा एकदा मोशन होतंय. मग आता जर मी इकडच्या साईडला 50चा फोर्स लावला होता आणि इकडच्या साईडला पण मी 50 न्यूटनचा फोर्स लावला, तर मग आता मोशन होणार नाही, कारण रिझल्टंट फोर्स काय बनतोय, 50 - 50 0. याचा अर्थ काय की डाव्या साईडला जितक्या ताकदीने खेचलं, उजव्या साईडला बी तितक्याच ताकदीने खेचलं जातंय, त्यामुळे रिझल्टंट फोर्स 0. बॉडीचं मोशन होणार नाही. आणि मग या केसमध्ये जर बॉडीचं मोशन होत नाहीये तर मग त्या बॉडीवर काय पडतोय आता, ताण. एक्झाम्पल अजून एक घेऊ शकता तुम्ही असे दोन दूर हात करून उभे राहिले, एका साईडने येऊन तुम्हाला कोणीतरी खेचलं, तुम्हाला काही जाणवणार आहे का, नाही. तुम्ही आरामात त्याच्यासोबत चालले जाल. उजव्या साईडनं कोणी खेचलं, तिकडच्या साईडला चालले जाल. दोघांनी मिळून एक सोबत एकाच ताकदीने जर दोन्ही वेगवेगळ्या, एक डाव्या साईडला खेचतोय, एक उजव्या साईडला खेचतोय, दोघांची डायरेक्शन काय, अपोजिट आहे. एक लेफ्टला पुल करतोय, एक राईटला पुल करतोय. दोन्ही जर खेचताय, तुमच्या बॉडीचं मोशन होईल का, नाही होणार. पण काय होईल, तुमच्या बॉडीवर काय पडेल, ताण पडेल. म्हणजे मी असं म्हणू शकतो का की तुमच्या बॉडीवर कोणत्या टाईपचा लोड अप्लाय झाला, आता टेन्साईल लोड अप्लाय झाला, ज्याच्यामुळे तुमची बॉडी काय होते, खेचली जाते, त्याच्यावर पडतोय ताण. ठीक आहे. मग टेन्साईल लोड मध्ये म्हणून इथं सांगितलं काय की व्हेन टू इक्वल अँड अपोजिट पुल. अपोजिट पाहिजे ना, दोन्ही एकाच साईडला पाहिजे का, नाही. एक ज्या साईडला असेल त्याच्या अपोजिट साईडला दुसरा. मग टेन्साईल लोड काय सांगितलं, ज्यावेळेस दोन इक्वल आणि अपोजिट पुलिंग फोर्सेस म्हणजे ओढणारे फोर्सेस ज्यावेळेस ऍक्सिसवर अप्लाय होतील, देन इट इज कॉल्ड एज अ टेन्साईल फोर्स और टेन्साईल लोड. डेफिनेशन पुन्हा एकदा बघून घ्या. डेफिनेशन काय सांगितली आहे, व्हेन टू इक्वल अँड अपोजिट पुल, दोन इक्वल, बघा इथे डायग्राम बघा. आता एक बॉडी कन्सिडर केली मी, त्याला लेफ्ट साईडला पी अमाऊंट फोर्स आपण पी ने दाखवणार. आता सॉममध्ये पूर्ण सॉममध्ये फोर्स हा पी ने दाखवला जातो, तर लक्षात ठेवा. तर डाव्या साईडला कितीचा फोर्स लागतोय, पी. उजव्या साईडला कितीने फोर्स लावलेला आहे, पी. दोन्ही साईडला फोर्स सारखे, दोघांची व्हॅल्यू काय सारखी ना, पी. तर दोन्ही फोर्स कसे झाले, इक्वल. डायरेक्शन कशी झाली, एक उजव्या साईडला एक डाव्या साईडला, तर दोघांची व्हॅल्यू इक्वल पण डायरेक्शन कशी आहे, अपोजिट. म्हणून काय लिहिलंय, व्हेन टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस कसे ओढणारे आहेत, म्हणून काय लिहिलंय, पुल. व्हेन टू इक्वल अँड अपोजिट पुल इज ॲक्च्युअली अप्लाइड, ॲक्सियली ॲक्सिसवरच अप्लाय केलेला ना, ज्या लाईनवर बॉडीचा ॲक्सिस होता त्याच लाईनवर फोर्स बी अप्लाय केलाय. म्हणून आपण लिहिलंय की व्हेन टू इक्वल अँड अपोजिट पुल इज ॲक्च्युअली अप्लाइड ऑन द बॉडी, देन इट इज कॉल्ड एज अ टेन्साईल फोर्स और टेन्साईल लोड. समजलंय. ठीक आहे. दोन फोर्सेस ज्यांची व्हॅल्यू सारखी राहील, डायरेक्शन वेगवेगळी म्हणजे अपोजिट राहील, असे दोन फोर्सेस ज्यावेळेस एखाद्या बॉडीच्या ॲक्सिसवर अप्लाय होतील, तर मग त्या केसमध्ये तुम्ही त्या टाईपच्या फोर्सला कोणता फोर्स म्हणू शकता, टेन्साईल फोर्स किंवा टेन्साईल लोड म्हणू शकता. नेक्स्ट आहे कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह मध्ये काय होणार आहे, आता या ठिकाणी दोघांना काय करत होतो आपण, पुल खेचायचं काम. कॉम्प्रेस मध्ये काय करायचं राहतं, दाबायचं राहतं. कॉम्प्रेस म्हणजे काय, दाबणे ना, आणि टेन्साईल म्हणजे काय, खेचणे. तर मग आता कॉम्प्रेशन करायचं आहे म्हटल्यावर दोन्ही फोर्सेस काय करायचे, आपल्याला फक्त आता परत काय होईल बघा, आता हा मार्कर आहे. कॉम्प्रेस करायचं म्हटल्यावर मी इकडून असा मध्ये दाबेल है ना, एका साईडने दाबलं तर मोशन होतंय, या साईडने दाबलं तरी मोशन होतंय. दोघांना मिळून सारखं दाबलं तर कॉम्प्रेस होईल है ना. तुमच्या हातात इरेझर वगैरे असेल तर दाबून बघा. एक साईडनं जर धक्का दिला तर मोशन होतं, दुसऱ्या साईडने बी फक्त धक्का दिला तर मोशन होतं, कारण फोर्सेस कसे आहेत,
अनबॅलन्स्ड आहे. मग आता याला बॅलन्स कसं करणार, एका साईडनं जितकी ताकद लावली तेवढीच दुसऱ्या साईडनं बी लावा, तर बॉडी काय होते मग कॉम्प्रेस्ड होत जाते ना, कॉम्प्रेस्ड होईल अशी. ठीक, मग कॉम्प्रेस झाल्यामुळे काय होणार आहे, आता कॉम्प्रेस झाल्यामुळे याची लेंथ लहान होऊ शकते. जसं रबर आहे तुमच्या हातात, रबर जर इरेझर आहे ना, इरेझर कॉम्प्रेस करून बघा होऊन जाईल. सो दोघांमध्ये फरक काय आहे, याच्यामध्ये दोन्ही फोर्सेस कसे होते, पुल होते, तर याच्यामध्ये दोन्ही फोर्सेस कसे राहतील, पुश. एकच वर्ड चेंज होईल तुमचा. इथं काय होतं पुल, इथं काय होऊन जाईल पुश. डेफिनेशन काय लिहिली आहे, when two equal and opposite push is axially applied on the body. इथं काय लिहिलं होतं, when two equal and opposite pull is axially applied on the body. दोघं डेफिनेशन मध्ये फरक एवढाच आहे की यामध्ये पुल होतं, पुल म्हणजे खेचणे, पुश म्हणजे दाबणे. तर कॉम्प्रेसिव्ह लोड मध्ये काय करतोय आपण, दोन लोड किंवा दोन फोर्सेस ज्यांची व्हॅल्यू सारखी आहे, डायरेक्शन अपोजिटच आहे ना, एक उजव्या साईडला चाललाय, एक डाव्या साईडला चाललाय. दोन फोर्स व्हॅल्यू सारखी, डायरेक्शन अपोजिट, दोघं काय करताय, पुश करताय. आणि पुश कुठं करणार आहे, इट इज अप्लाइड डायरेक्टली किंवा इट इज डायरेक्टली अप्लाइड ऑन द ऍक्सिस. बॉडीच्या ऍक्सिसवर जर असे दोन फोर्सेस अप्लाय झाले की जे दोन्ही पुश करतायत, व्हॅल्यू सारखी आहे, डायरेक्शन अपोजिट आहे, तर मग अशा वेळेस या टाईपच्या फोर्सेसला कोणता फोर्स म्हणतो आपण, कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणतो किंवा कॉम्प्रेसिव्ह लोड असं म्हणत असतो. हे झाले तुमचे फर्स्ट टाईप, दॅट इज डायरेक्ट लोड आणि ऍक्सियल लोड. डायरेक्ट लोड किंवा ऍक्सियल लोडचे हे दोन टाईप आहेत, टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह. टाइप्स ऑफ लोड मध्ये पहिला टाइप होता आपला डायरेक्ट लोड, ऍक्सियल लोड. त्याचे परत दोन प्रकार पडले, टेन्साईल लोड, कॉम्प्रेसिव्ह लोड. आता आपण सेकंड टाइपचा लोड बघू. हा कसा होता, ऍक्सियल ना. आता आपण बघू नॉन ऍक्सियल किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, इसेंट्रिक लोड असं म्हटलं जातं. चला बघूया मग डायरेक्ट लोड आणि इसेंट्रिक लोड आणि नॉन ऍक्सियल लोड काय राहतं. ओके, सो डायरेक्ट आणि ऍक्सियल लोड नंतर आपला नेक्स्ट सेकंड टाइप आहे इसेंट्रिक लोड और नॉन ऍक्सियल. बघा जसं नावातच सांगितलं, इथं पण सिंपल टाइप्स येते. नॉन ऍक्सियल म्हणजे काय की जो ऍक्सिसवर ऍक्ट होणार नाही. मागची जी पहिला टाइप होता आपला त्याच्यामध्ये कुठं काय झालं होतं की लोड्स जे होते किंवा जे फोर्स अप्लाय होऊन राहिला होता तो बॉडीच्या ऍक्सिसवर अप्लाय होत होता. या ठिकाणी जो लोड आहे तो बॉडीच्या ऍक्सिसवर न अप्लाय होता बाजूला कुठेतरी होईल है ना, आणि मग त्याला दुसरं नाव काय, इसेंट्रिक लोड असं म्हटलं जातं. बघा डेफिनेशन काय आहे, when a load whose line of action do not coincide with the axis of the body. मागच्या ह्याच्यात काय लिहिलं होतं, when a load whose line of action coincide with the axis of the body. आता इथं काय ऍड झालंय, फक्त do not है ना. इसेंट्रिक लोड म्हणजे काय, असा लोड की ज्याचं लाईन ऑफ ऍक्शन बॉडीच्या ऍक्सिस सोबत कोइन्साइड होणार नाही, अशा टाईपच्या लोडला आपण इसेंट्रिक लोड असं म्हणणार आहे किंवा नॉन ऍक्सियल लोड म्हणू शकतात तुम्ही. एखादं एक्झाम्पल बघायचं होतं, बघा इकडे इथं मी एक रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे आणि समजा या रेक्टँगलचा खालचा एंड फिक्स आहे असं काहीतरी, आणि हा त्याचा काय व्हर्टिकल, ही जी डॉटेड लाईन आहे हे काय त्याची ऍक्सिस आहे ना. जर याला ह्याच बॉडीवर जर मला डायरेक्ट लोड दाखवायचा राहिला असता मी असं काही दाखवलं असतं है ना. बॉडीचा ऍक्सिस आणि लोडची लाईन दोन्ही एकाच याच्यात पाहिजे, एकाच लाईन मध्ये. तर आपण काय म्हणतो तो की दिस टाइप ऑफ लोड इज डायरेक्ट लोड. आता आपल्याला कसं दाखवायचं आहे, नॉन ऍक्सियल किंवा इसेंट्रिक दाखवायचं आहे. काय सांगितलं की जो लोड आहे तो ऍक्सिसवर अप्लाय व्हायला नको. तर मग आता बघा लोड कुठं दाखवलाय मी, बाजूला इथं. हा ऍक्सिस आहे आणि ऍक्सिस पासून ई इतक्या अंतरावर, बघा व्यवस्थित हा, ऍक्सिस पासून ई इतक्या अंतरावर राईट साईडला एक लोड अप्लाय केलेला आहे मी, आणि तो लोड कोणता राहील मग आता, इसेंट्रिक लोड राहील किंवा नॉन ऍक्सियल लोड राहील. आणि हे जे डिस्टन्स राहतं ना बॉडीच्या ऍक्सिस मधलं आणि लोड मधलं, लोडचा जो लाईन आहे ना, फोर्सचं लाईन ऑफ ऍक्शन आणि बॉडीचा ऍक्सिस, या दोघांमधलं हे जे डिस्टन्स आहे त्याला कशाने दाखवलंय आपण, ई ने. आणि त्या ई ला काय म्हटलं जातं, इसेंट्रिसिटी असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा, इसेंट्रिक लोड म्हणजे काय, इसेंट्रिक लोड म्हणजे असा एक लोड की ज्याचं लाईन ऑफ ऍक्शन आणि बॉडीचं ऍक्सिस कोइन्साइड होणार नाही. डायग्राम बघा, एक बॉडी होती, व्हर्टिकल ऍक्सिस ड्रॉ केला आहे, त्या ऍक्सिस पासून ई इतक्या अंतरावर उजव्या साईडला मी एक लोड दाखवला आहे. तो लोड कोणत्या टाईपचा झाला मग, इसेंट्रिक लोड झाला, कारण तो डायरेक्टली ऍक्सिसवर अप्लाय होत नाहीये. आणि बॉडीचं ऍक्सिस आणि जो लोडचं लाईन ऑफ ऍक्शन या दोघांमधलं जे काही अंतर राहतं ई, त्याला काय म्हटलं जातं, इसेंट्रिसिटी असं म्हटलं जातं. बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की असं व्हर्टिकलच राहील का, असं काही नाही. तुम्ही हॉरिझॉन्टल बी दाखवू शकता. बॉडीला कधी पण ऍक्सिस राहतो ना, हॉरिझॉन्टल ऍक्सिस ड्रॉ केला मी, हा बॉडीचा हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे. ठीक आहे, आता
हा इथं ड्रॉ केला लोड P, तर हा लोड सुद्धा कोणता आहे, इसेंट्रिक लोड आहे. इथं दाखवलं तर हा लोड सुद्धा कोणता आहे, इसेंट्रिक लोड आहे. हे जर व्हर्टिकल ऍक्सिस आहे, इथं दाखवलं तर हा लोड कोणता आहे, इसेंट्रिक. इथे दाखवला तर लोड कोणता आहे, इसेंट्रिक. या ठिकाणी काढला असेल काही लोड कसा आहे, इसेंट्रिक है ना. म्हणजे इन शॉर्ट सिंपल जर म्हणायचं म्हटलं तर बॉडीचा ऍक्सिस सोडून जर लोड अप्लाय झाला कुठेही, बॉडीचं ऍक्सिस जे आहे ते ऍक्सिस सोडून त्याच्या आजूबाजूला कुठेही लोड अप्लाय झाला, तो लोड कोणत्या टाईपचा राहतो, इसेंट्रिक लोड असं राहतो किंवा नॉन एक्सियल लोड असं म्हणू आपण. आणि लास्ट टाईप आहे लोडचा, दॅट इज शियर लोड. ठीक आहे, किंवा ज्याला शियर फोर्स बी म्हटलं जातं. आता इथं बी नावातच आहे बघा, शियर. शियर म्हणजे काय, आपण काय म्हणतो, टिफिन शेअर करा है ना, पेन्सिल शेअर करा, बुक शेअर करा. शेअर करा म्हणजे काय, वाटतो ना आपण त्याला. वाटतो म्हणजे ते असं वाला वाटणं नाही बरं. वाटणं म्हणजे काय, डिवाइड करणं. एकाची एक वस्तू दोन जण मिळून वापरतायत. चलो ठीक आहे. मग आता एक एक्झाम्पल, आपल्याच क्लासचा एक सीन सांगतो मी तुम्हाला. सॉमचाच पेपर होता वाटतं मागच्या सेमिस्टरमध्ये. त्यावेळेस असंच झालं होतं की एकच बुक होतं आणि 2-3 जणांना पाहिजे होतं. मग त्यांनी काय केलं, घेतलं पेजचे बुकचे तुकडे करून. त्यांनी काय केलं, मग त्या बुकला शेअर केलं है ना. तसंच या ठिकाणी फोर्स काय करणारे, बॉडीला शेअर करणारे. म्हणजे काय करेल, बॉडीला तोडून टाकेल तर 2 भागांमध्ये, 2 म्हणा 3 म्हणा. एक सिंपल एक्झाम्पल, पावभाजी करतो आपण. पावभाजीच्या वेळेस एक पाव आलेला राहतो आणि त्या पावला चाकूचा यूज करून, आपण नाईफ यूज करून त्या ब्रेडला काय करून घेतो, पावला 2 भागांमध्ये कट करतो ना मधून है ना. आणि जे कट होतं ते कसं केलं जातं, टँजेन्शियल कट केलं जातं. मग तो जो चाकूने तुम्ही जो काही फोर्स लावताय त्या पावला 2 हिस्स्यांमध्ये कापायला, तो फोर्स कोणता आहे, शियर फोर्स आहे किंवा शियर लोड आहे. डेफिनेशन बघून घ्या. शियर लोड काय सांगितलंय, अ फोर्स ऑर अ लोड विच ऍक्ट टँजेन्शियल है ना. कसा ऍक्ट होता, टँजेन्शियल. कोणाला, टू द प्लेन अंडर द कन्सिडरेशन. काय सांगितली डेफिनेशन, अ फोर्स ऑर द लोड विच ऍक्ट टँजेन्शियल टू द प्लेन अंडर द कन्सिडरेशन कॉल्ड एज अ शियर फोर्स और शियर लोड. बघा इथं तसंच केलंय मी. एक ब्लॉक ड्रॉ केला, रेक्टँग्युलर ब्लॉक. हे काय दाखवून दिलं की ही जी व्हर्टिकल लाईन आहे ना, हे काय प्लेन आहे माझा. इथं सांगितलंय ना, टँजेन्शियल कोणाला पाहिजे, प्लेनला. मग हा एक प्लेन ड्रॉ करून घेतला मी. त्याला इकडे एक फोर्स दाखवला की हा फोर्स कसा आहे, टँजेन्शियल आहे त्याला. आणि तो फोर्स कोणता आहे बघ माझा, शियर फोर्स. इन सिंपल लँग्वेज असा फोर्स की जो एखाद्या बॉडीला 2 भागांमध्ये 3 भागांमध्ये कट करून टाकेल, त्या फोर्सला काय म्हटलं जातं, शियर फोर्स म्हटलं जातं. जो बॉडीला शियर करायचं काम करतो, म्हणजे कापायचं काम करतो, तोडायचं काम करतो, त्या फोर्सला म्हटलं जातं शियर फोर्स म्हटलं जातं. पण असं नाही बरं की शियर करायचं म्हणजे तोडायचं म्हणजे कुठून बी असं याला शियर फोर्स नाही म्हणणार तुम्ही की हा मार्कर घेतला आणि याच्यावर एक दगड टाकून दिला, मार्करचा चुरा झाला, हा शियर फोर्स झाला का, नाही. एक चाकू घेतला, एक काय म्हणतो आपण त्याला, काय म्हटलं जातं त्याला, नाईफ म्हणून घे, चला मला ते दुसरं नाव नाही. फाईल माहिती का, आपली ती करवत राहते ना, त्याला फाईल म्हटलं जातं. फाईलच म्हटलं जातं ना, नाही हेक्सॉ म्हटलं जातं वाटतं असं काहीतरी. आता तुम्ही नवीन आहेत, तुमचं वर्कशॉपमध्ये माहिती असेल तुम्हाला. जे काही असेल, चाकूने मी काय केलं, या मार्करला इथून मधून पकडलं आणि कापायला लागलो. तर या मार्करला एक्झॅक्टली 2 भागांमध्ये मी कापून टाकलं. तर हा कोणत्या टाईपचा फोर्स झाला, शियर. व्हर्टिकल कापायचं होतं मला, मी इथून पकडलं आणि इथून असं वरून करवतने कापायला सुरुवात केली, पूर्ण असं वरून खालपर्यंत कापून टाकलं. कोणता फोर्स झाला, शियर ना. तर अशा टाईपच्या लोडला म्हटलं जातं शियर लोड किंवा शियर फोर्स. इथं आपले हे टाइप्स ऑफ लोड संपले. आता आपलं टाइप्स ऑफ लोड नंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहे स्ट्रेस. स्ट्रेस काय राहतं, काल आपण चॅप्टरचं इंट्रोडक्शन घेताना मी तुम्हाला सांगितलं होतं स्ट्रेस काय राहतं. एक्झाम्पल लक्षात असेल तुम्हाला, ते एक हुशार विद्यार्थी, एक ॲव्हरेज स्टुडंट, दोघांना दिलेलं काम सारखं, पण मग एकाला स्ट्रेस जास्त आहे, एकाला स्ट्रेस कमी आहे ना, लक्षात असेल तुम्हाला ते. चला आता स्ट्रेस काय राहतं डेफिनेशन वाईज एक्झॅक्ट बघून घेऊ. बघा डेफिनेशन काय स्ट्रेसची, कालच तुम्हाला सांगितलं होतं. स्ट्रेस म्हणजे काय राहतं, फोर्स अपॉन एरिया, तेच दिलं आहे. स्ट्रेसच्या 2 डेफिनेशन दिलेले आहेत. या ठिकाणी दोघांमध्ये एकच थोडासा फरक आहे, काय राहतं आणि तो फरक का बरं आहे, मी तुम्हाला ते पूर्ण डिटेल एक्सप्लेन करून सांगून देईल. हे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये नाही दिलेलं आहे की ते एक्झॅक्टली का सारखे राहतात, पण मला माहिती आहे, तर मी तुम्हाला जस्ट सांगून दिलं, तुम्हाला वेळ बरोबर राहील, एक्झॅक्ट माहीत राहील तुम्हाला की का असं होतं. स्ट्रेस काय राहतं बघा, पहिले समजून घेऊ की स्ट्रेस काय, पहिले थेरी करून घेऊ, नंतर ते एक्सप्लेनेशन घेऊ. स्ट्रेस काय राहतं, तर स्ट्रेस इज डिफाइंड ॲज इंटरनल इलास्टिक रेजिस्टिंग फोर्स डेव्हलप पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. मी काल तुम्हाला सांगितलं का होतं सिम्पली की स्ट्रेस म्हणजे काय, फोर्स अपॉन एरिया है ना, की
कमी हुशार विद्यार्थी म्हणजे त्याच्या कमी डोक्यावर जास्त फोर्स पडला म्हणून त्याला स्ट्रेस जास्त होता. एक हुशार विद्यार्थी म्हणजे ज्याचं डोकं मोठं आहे त्याच्यावर कमी म्हणजे तितकाच फोर्स पडला पण त्याला स्ट्रेस काय वाटलं, कमी वाटलं है ना, अशा पद्धतीने. तर मग स्ट्रेस इक्वल टू फोर्स अपॉन एरिया मी तुम्हाला काल सांगितलं होतं. डेफिनेशन तीच दिलेली बघा. डेफिनेशन काय, सध्या फक्त तुम्ही फोर्सवर फोकस करा. इंटरनल इलास्टिक रेजिस्टिंग कुठून आलं ते सोडा. डिफाईन ॲज काय, इंटरनल इलास्टिक रेजिस्टिंग फोर्स डेव्हलप पर युनिट. पर युनिट म्हटलं म्हणजे काय म्हणतात, डिवाइड आहे ना. इंटरनल इलास्टिक रेजिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. फोर्स पर युनिट काय, एरिया. फोर्स अपॉन एरिया म्हणजे काय राहतं, स्ट्रेस. आणि सॉम मध्ये आपण स्ट्रेसला कशाने डिनोट करणार आहे, सिग्माने. सॉम मध्ये आपण स्ट्रेसला सिग्माने डिनोट करणार आहे. दुसरं अजून दुसरी डेफिनेशन काय दिली, स्ट्रेस इज डिफाइंड एज सेम ॲज इट इज. फक्त इथं इंटरनल इलास्टिक रेजिस्टिंग फोर्स दिलं होतं मी. इथं काय दिलंय, स्ट्रेस इज डिफाइंड एज अप्लाइड फोर्स. जो तुम्ही अप्लाय केला ना फोर्स, तो फोर्स. अप्लाइड फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इज कॉल्ड एज स्ट्रेस. सिंपल आहे. वरती इंटरनल इलास्टिक रेजिस्टिंग फोर्स आहे, खाली अप्लाइड फोर्स आहे. ठीक आहे. स्ट्रेसचा फॉर्म्युला, स्ट्रेस इज इक्वल टू अप्लाइड फोर्स अपॉन एरिया लिहा किंवा इंटरनल इलास्टिक रेजिस्टिंग फोर्स अपॉन एरिया लिहा. एरियाच्या ऐवजी तुम्हाला काही बुक मध्ये असं पण बघायला भेटेल, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असं लिहिलं तर चालतं. किंवा अजून दुसरं काय बघायला भेटेल, फक्त काही ठिकाणी फक्त एरिया लिहिलेलं राहील, काही ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन लिहिलेलं राहील, काही ठिकाणी त्याला अजून क्रॉस सेक्शनल एरिया असं लिहिलं जातं. क्रॉस सेक्शनल एरिया 2-3 प्रकार आहेत. तुम्हाला जसं पाहिजे तसं लिहून घ्या है ना. तर किंवा फक्त डिवाइडला एरिया लिहिलं तर जमतंय. स्ट्रेसला कशाने डिनोट करायला सांगितलं मी तुम्हाला, सिग्मा इज इक्वल टू. फोर्सला कशाने डिनोट करायचं आहे, पी ने, डिवाइड बाय एरिया. ठीक आहे. तर सिग्मा इज इक्वल टू पी बाय ए हा कसला फॉर्म्युला आहे, स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे. ठीक, सिंपल. काय समजलं, स्ट्रेस म्हणजे काय, फोर्स अपॉन एरिया, पी अपॉन ए. ठीक आहे. फोर्स कोणता आहे, एक तर इंटरनल इलास्टिक रेजिस्टिंग फोर्स म्हणून घ्या किंवा मग अप्लाइड फोर्स म्हणून घ्या. जो पण फोर्स तुम्हाला पाहिजे असेल, दोघांमधून जी डेफिनेशन तुम्हाला सुटेबल असेल आणि आगाव सरवाल्यांनी सरांनी जी सांगितली असेल ती लिहून घ्यायची. ठीक आहे. एसआय युनिट काय, तर एसआय युनिट आहे, आता बघा युनिट तुम्हाला माहिती असतील कसे काढायचे. वरती काय फोर्स आणि खाली काय एरिया. फोर्सचं युनिट काय, न्यूटन, सगळ्यांना माहिती आहे. एरियाचं युनिट काय राहतं, मीटर स्क्वेअर. ठीक आहे. फोर्सचं युनिट न्यूटन, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. आता तुम्हाला मीटर स्क्वेअर हे युनिट माहिती आहे असं तुम्ही विसरून गेले तरी चालेल. कशासाठी, सॉमसाठी. सॉममध्ये कायम युनिट तुम्हाला मीटर दिसणारच नाही, तर कायम काय वापरलं जातं, mm स्क्वेअर. का बरं mm वापरतात, कारण की जे चेंजेस होतात ना बॉडीमध्ये बिकॉज ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ लोड, ते एकदम मायनर राहतात आणि छोटी क्वांटिटी मोजायची राहते तुम्हाला. जसं एक्झाम्पल सांगतो बघा मी तुम्हाला. जसं आपण आता टेन्साईल लोड शिकलो. टेन्साईल लोडमध्ये आपण अशा पद्धतीने दोन्ही साईडला फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यामुळे समजा या मार्करवर मी फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यामुळे काय हा मार्कर एवढा होऊन जाणार आहे का, नाही. हा मार्कर इथून जास्तीत जास्त इथपर्यंत येईल, इतका चेंज थोडासा. मग हा मीटरमध्ये मोजता येतो का, नाही. हा mm मध्ये मोजावा लागतो. मग छोटीशी व्हॅल्यू राहते ना, म्हणून ते mm मध्ये मोजतात. म्हणून तिथं कायम सॉममध्ये mm युनिट वापरलं जाईल. मग सध्या लक्षात ठेवा, स्ट्रेसचं युनिट न्यूटन पर mm स्क्वेअर आणि न्यूटन पर mm स्क्वेअरलाच मेगा पास्कल म्हटलं जातं है ना. न्यूटन पर mm स्क्वेअरलाच MPa म्हणजे काय, मेगा पास्कल. हे तुम्हाला माहितीच असेल. ज्यांना नाही माहिती त्यांनी लिहून ठेवायचं आहे. न्यूटन पर mm स्क्वेअर म्हणजेच MPa आणि MPa म्हणजे काय राहतं, मेगा पास्कल. पास्कल नाव ऐकलं असेल तुम्ही. पास्कल हे प्रेशरचं युनिट आहे. मग आता ते मी सांगूनच देतो बघा, आलंय तर. प्रेशर कशामध्ये राहतं, प्रेशर राहतं फ्लुइडमध्ये. फ्लुइड म्हणजे लिक्विड किंवा गॅस. जसं फ्लुइडमध्ये प्रेशर राहतं तसं सॉलिडमध्ये काय राहतं, स्ट्रेस. म्हणजे मी असं म्हटलं तरी चालेल की प्रेशर आणि स्ट्रेस एकच आहे ना. प्रेशर आणि स्ट्रेस म्हणजे काय, एकच गोष्ट आहे. प्रेशरचा बी फॉर्म्युला काय राहतो, फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेसचा बी फॉर्म्युला काय आहे, फोर्स अपॉन एरिया. फक्त एवढा फरक आहे की प्रेशर हे फ्लुइडसाठी वापरलं जातं किंवा असं लिहून देतो, प्रेशर हे लिक्विड किंवा गॅससाठी राहतं आणि स्ट्रेस हे सॉलिड बॉडीसाठी राहतं. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता.
ठीक आहे. आता इथं बघा, हे अजून एक लिहिलेलं आहे. हे झालं असेल तुम्हाला, जर तुम्हाला लिहायचं असेल हे सगळं तर ऑनलाईन रेकॉर्डच होतं आहे, तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता, पॉज करून लिहू शकता, तुमची इच्छा. पण हे माहिती असलं पाहिजे सगळं. आता इथं बघा, हे GPA लिहिलेलं आहे. GPA म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक औरंगाबाद नाही. GPA म्हणजे काय राहतं, गिगा पास्कल राहतं. GPA म्हणजे काय, गिगा पास्कल. ठीक आहे. आता ज्यांना काही वेळेस युनिट कन्व्हर्जनची गरज पडेल तुम्हाला, तर त्यासाठी हे लिहून ठेवायचे युनिट्स. 1 मीटर म्हणजे किती राहतं, 1000 mm. ठीक आहे. 1 सेंटीमीटर म्हणजे किती राहील, 100 mm. बरोबर आहे का. 1 सेंटीमीटर मध्ये 100 mm राहतं का, आम्हालाच माहित नाही सर. 1 सेंटीमीटर म्हणजे किती, 10 mm. स्केल राहते ना आपली. 1 सेंटीमीटर मध्ये किती लाईन्स राहतात त्या छोट्या छोट्या MMच्या, 10 राहतात ना, हे लक्षात ठेवा. आणि 1000 म्हणजे किती, 10⁻³ 100 म्हणजे 10⁻⁻1. हे लक्षात ठेवा, कारण कन्व्हर्जनची बऱ्याच ठिकाणी आपल्याला आवश्यकता पडत असते. ठीक आहे. आणि हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, ज्यावेळेस की मेगा राहतो ना, मेगा म्हणजे काय राहतं, 10⁻⁶. गिगा म्हणजे 10⁻⁹. जाऊ दे, जास्त होऊन जाईल एकाच लेक्चरमध्ये एवढं मोठं. बघू आपण जसं जसं न्यूमरिकलमध्ये ॲप्लिकेशन येईल तसं बघू आपण. हां, ज्यांना वाटत असेल सॉन्ग थेरी सब्जेक्ट आहे का, नाही, हे फक्त पहिले आज जर दुसरं लेक्चर आहे, अजून जास्तीत जास्त पुढचं किंवा त्या पुढचं 4 लेक्चर अर्ध्या तासाचे मॅक्सिमम होतील. त्याच्यानंतर एकदा जे न्यूमरिकल सुरू झाले तर न्यूमरिकल तुम्ही म्हणाल तरी थांबणार नाही, है ना. पूर्ण 6च्या 6 चॅप्टर तुमचे न्यूमरिकल आहेत. आणि सॉन्गचा पेपर किती न्यूमरिकल येतो, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. 80 मार्कचा सॉन्गचा पेपर येईल, त्याच्यामध्ये कमीत कमी 65 मार्काचं तर तुम्ही 60 ते 65 मार्काचे न्यूमरिकल्स येतील, 10 ते 15 मार्काची थेरीमध्ये बी ते कधी कधी ते 2-2 मार्कचे जे क्वेश्चन येतात ना, त्यामध्ये बी 2-3 न्यूमरिकल विचारतात ते छोटे छोटे. तर मग तुम्ही त्या हिशोबाने बघून घ्यायचं. जसं मेकॅनिक्सचं तुम्हाला वाटत होतं की सुरुवातीला थेरी आहे, नंतर एकदा न्यूमरिकल सुरू झाले तर मग न्यूमरिकलच येत होते, तसंच या ठिकाणी पण आहे. सुरुवातीला थोडंसं त्याच्यामध्ये तरी पहिलं चॅप्टर पूर्ण थेरी होतं. याच्यामध्ये असं एक बी चॅप्टर नाही जे पूर्ण थेरी राहील, सगळ्यांमध्ये न्यूमरिकल्स आहे. थेरी प्रत्येक चॅप्टरमधून तुम्ही 2-2 मार्काची बी पकडली तर बस झालं. चलो ठीक आहे. हे कळलंय तुम्हाला. स्ट्रेस म्हणजे काय राहतं. स्ट्रेस म्हणजे काय, सिंपल लँग्वेजमध्ये फोर्स अपॉन एरिया आहे. कोणता फोर्स आहे, एक तर इंटरनल इलास्टिक रेझिस्टिंग फोर्स म्हणा किंवा मग अप्लाइड फोर्स म्हणा. त्याचे युनिट्स कोणकोणते आहेत इथं लिहून दिलेले आहेत मी. आता मी तुम्हाला हे सांगून देतो की एका ठिकाणी इंटरनल इलास्टिक रेझिस्टिंग फोर्स का नाव दिलं आणि एका ठिकाणी अप्लाइड फोर्स नाव का दिलं, याचं एक मस्त स्टोरी बनवली मी. आवडली तर ठीक आहे, नाही आवडली तरी ऐकून घ्या, ऑप्शन थोडी तुमच्याकडे दुसरं. ऐकणं गरजेचं आहे का, ऐकून घ्या, महत्वाचं आहे, म्हणजे तुम्हालाच फायदा होईल, माझं काय. एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा, इंजिनिअरिंग आहे ना, फील करा. आणि त्यातल्या तर तुम्ही मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिलवाले हे कोर ब्रांचेस आहेत ना, यांना फील करा. जेवढं फील करून शिकायला तेवढी मजा येईल. नाही तर मग सजा बनून जातं. हे सगळं जबरदस्ती करायचं म्हणून करायचं असं होऊन जातं. चलो ठीक आहे. बघा आता काय सांगितलं, एक इंटरनल रेझिस्टिंग फोर्स आणि एक अप्लाइड फोर्स. कसं समजणार, एक बॉडी कन्सिडर करून घेऊ आपण. ठीक आहे. मी एक सॉलिड बॉडी कन्सिडर करून घेतली आणि या सॉलिड बॉडीवर काय करणार आहे मी आता, फोर्स अप्लाय करणार आहे चारी बाजूने. थोडी मोठी ड्रॉ करून घे म्हणजे समजायला सोपं जाईल. चारी बाजूंनी मी फोर्स लावला. आणि कसा फोर्स लावला, कॉम्प्रेसिव्ह. तुम्ही पाहिजे तर टेन्साईल पण लावू शकता. अँड वी नो दॅट की प्रत्येक बॉडी ही कशापासून बनली रे, मॉलिक्युल्स पासून. ही सॉलिड बॉडी आहे, याच्यामध्ये हे 9 मॉलिक्युल्स दाखवले मी, है ना. 9 ॲटम्स समजून घ्या किंवा मॉलिक्युल समजून घ्या. चारी बाजूंनी फोर्स अप्लाय केला. चारी बाजूंनी फोर्स अप्लाय केल्यामुळे काय झालं, किती फोर्स अप्लाय केला, चारी बाजूंनी मी इक्वल मॅग्निट्यूडचा फोर्स अप्लाय केलेला आहे. हे दोन्ही इक्वल अँड अपोजिट, ही दोन्ही इक्वल अँड अपोजिट. काय होईल इथं, फोर्सेस कसे येते, कॉम्प्रेसिव्ह. एक्सियल लोड आहे ना, कॉम्प्रेसिव्ह लोड आहे. हे ॲक्सिस राहील ना असं काहीतरी, हा हॉरिझॉन्टल ॲक्सिस, हा व्हर्टिकल ॲक्सिस. ॲक्सिसवर चारी बाजूंनी फोर्स अप्लाय होत आहे आणि सगळे फोर्स मिळून बॉडीला काय करायचं काम करताय, कॉम्प्रेस करताय. चलो ठीक आहे, मग कॉम्प्रेस करताय. आता मग बॉडीची साईज काहीतरी छोटी होऊन जाईल. काल बी सांगितलं तसं, तुम्ही इलास्टिक बॉडीमध्ये एक फोर्स काढून टाका तर बॉडी ओरिजिनल डायमेन्शनवर गेली तर इलास्टिक, नाही गेली तर प्लास्टिक. सांगितलं होतं असं. चलो ठीक आहे, माहिती हुशार आहेत तुम्ही. काय होतं, बॉडी स्मॉल का होते, बॉडीची साईज कमी का होते.
बॉडीची साईज कमी होते याचा अर्थ असा आहे का की बॉडी, आता जर समजा एखादा आपण एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो, जसं रबर आहे किंवा स्पंज आहे. स्पंज माहिती आहे सगळ्यांना, स्पंज इतका मोठा राहिला त्याला आपण कॉम्प्रेस करून इतका बनवून देतो. ठीक आहे, तर होतं काय त्याच्यामध्ये की ज्यावेळेस आपण कॉम्प्रेस करतोय किंवा टेन्साईलचं बी तसंच राहतं बरं, ज्यावेळेस आपण कॉम्प्रेस करतोय तर हे जे दोन मॉलिक्युल्स मधले डिस्टन्स राहतात याला म्हटलं जातं इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे, या दोन मॉलिक्युल्स मधलं, ह्या दोन मॉलिक्युल्स, हे दोन मॉलिक्युल्स किंवा हे दोन मॉलिक्युल्स, हे दोन लाईक दॅट. तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल दोन मॉलिक्युल्स मधलं जे काही डिस्टन्स राहतं, जे कॉम्प्रेशनमुळे काय होत जातं, मग ते डिस्टन्स कमी होत जातं. मग काय होऊन जाईल या ठिकाणी, असं काहीतरी तयार होऊन जाईल बघा. ही बॉडी अशा पद्धतीने एक लार्ज बॉडी होती, त्याचे कन्व्हर्जन झालं स्मॉल झाली आणि जे मॉलिक्युल्स राहतात ते असे बनून जातात. ठीक आहे, तर एक लार्ज बॉडीचं कन्व्हर्जन कशातून गेलं, एक स्मॉल बॉडीमध्ये. काय चेंज झालं, बॉडीमधले नंबर ऑफ मॉलिक्युल्स बदललेत का, नाही. बॉडीमधलं जे मॉलिक्युल्स मधलं अंतर होतं, बॉडीमध्ये जे मॉलिक्युल्स मधलं अंतर होतं ते अंतर कमी झालेलं आहे ना, ते इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स होतं ते कमी होऊन गेलं. मग काय होतं बघा, आता एक स्टोरी. काय झालं, पहिले एक मोठी बॉडी होती है ना, जसं तुम्ही स्कूलमध्ये होते, एक एक्झाम्पल समजून घ्या. जसं तुम्ही स्कूलमध्ये होते, स्कूलमध्ये एकदम तुमचा टॉपर होते समजा तुम्ही है ना, तर स्कूलमध्ये टॉपर होते म्हटल्यावर तुम्ही कॉलेजला आले, कॉलेजमध्ये 2-4 टॉपर वेगवेगळ्या स्कूलचे एकत्रित येऊन जातात है ना, इगोवर येऊन जाते गोष्ट. मग काय होतंय, एक जर जास्त स्कोअर करतोय तर दुसरा काय म्हणतोय मी पण जास्त स्कोअर करेन, किंवा याला इंटरेस्टिंग बनवून घेऊ आपण है ना. मुलांना असं बी कुठे अभ्यासामध्ये जास्त इंटरेस्ट राहतो 2-4 सोडले तर. काय झालं, तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये तुम्ही एकदम डॉन होते, तुमचं सगळंजण ऐकायचे. ठीक, तुम्ही कॉलेजमध्ये येऊन गेले, कॉलेजमध्ये वेगळा कोणतरी आहे ज्याचं सगळंजण ऐकतं, आपलं कोणीच ऐकत नाही, आपल्याला सगळं भावच नाही काही. मग काय होणार आहे, तो जो व्यक्ती आहे समजा एक स्ट्रॉंगर पर्सन आहे, एक विकर पर्सन आहे. तुम्ही विकर झाले सध्या, दुसरा जो आहे तो स्ट्रॉंगर आहे, तो तुमच्यावर दादागिरी करतोय, तो तुम्हाला बोलतोय, तो तुम्हाला तुमची मजाक घेतोय. तुम्ही कंट्रोल कराल आणि ते कंट्रोल करत असताना तुमच्यामध्ये ती एनर्जी येते, याला पुढच्या वेळेस जर मारूनच बसेल मी, असं तसं काहीतरी एनर्जी येईल ना. ज्यावेळेस एक फोर्स दुसऱ्या बॉडीवर फोर्स अप्लाय करतोय ते त्या बॉडीमध्ये काहीतरी एनर्जी जमा होत जाते आणि एक टाइम असा येईल की यानं फक्त याला बोलला म्हणजे किंवा फोर्स अप्लाय केला तर हा याची एकदम इंटरनल पॉवर जागी होईल आणि हा काहीतरी रिॲक्ट करेल त्याच्यावर. बरोबर, असंच होतं. माणूस ऐकतो त्याच्यानंतर एक टाइम असा येतो की माणूस रिॲक्ट करतो. जसं माणसांमध्ये होतं तसंच बॉडीमध्ये बी होतं. त्यांच्याकडे बी काही भेदभाव नाही किंवा काही वेगळा प्रकार नाही आहे. हे बाहेरचे जे फोर्सेस होते हे कोण आहेत, हे दादागिरी करणारे, आणि हे कोण आहेत, तुम्ही गरीब जे आता आलेले फर्स्ट इयर कॉलेजला. हे बाहेरच्यांनी काय केलं, फोर्स अप्लाय केला. तर मधले जे होते त्यांच्यामध्ये ना हळूहळू एक फोर्स जनरेट होत जातो. कुठं फोर्स जनरेट होतोय, मध्ये होतोय ना. फोर्स कुठं जनरेट होतोय, मध्ये. म्हणून काय म्हणू शकतो आपण, फोर्स कोणता आहे, कसा आहे फोर्स, इंटरनल आहे. आणि हा जो पी फोर्स आहे हा कोणता आहे, तुम्ही अप्लाय करताय ना. हे जे चारही फोर्सेस आहे कोणते फोर्स आहे, अप्लाइड फोर्स आहे. आणि हे मध्ये जे जनरेट होत आहे मॉलिक्युल्सच्या मध्ये तो कोणता फोर्स आहे, इंटरनल फोर्स आहे. ठीक आहे, आणि हा जो इंटरनली जनरेट झालेला फोर्स आहे हा काय करणार आहे, ती बॉडी जी मध्ये दाबली जाते त्याला तो काय करतोय, रेजिस्ट करतोय. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स. मग काय होतं, हे चारी जे अप्लाइड फोर्स आहे तो वाढतोय, अप्लाइड फोर्स वाढत चाललाय, बॉडीमध्ये कॉम्प्रेस्ड होते आणि बॉडीमध्ये कॉम्प्रेस्ड होते त्याचे तसं मधला जो इंटरनल रेजिस्टिंग फोर्स आहे तो पण वाढत जातोय है ना. एक स्टेज अशी येते की इंटरनल फोर्स आणि बाहेरचा अप्लाइड फोर्स, काय सांगितलं, हा जो एक्सटर्नल फोर्स आहे अप्लाइड फोर्स आहे आणि हा मधून जो ऍक्ट होणारा इंटरनल मधून तयार होणारा जो इंटरनल फोर्स होता, हे मधले कोणते आहेत, सगळे इंटरनल आहेत बरं. हा मधून तयार होणारा इंटरनल फोर्स सारखा होऊन जातो. म्हणजे ही तुमच्या एक्झाम्पलमध्ये कोणती कंडिशन झाली, लिमिटवाली, की आता त्याने बोलला आणि आपण त्याच्यावर रिॲक्ट करायचं. तर मग ती स्टेज आहे की बाहेरचा येणारा फोर्स आणि आतमधून येणारा फोर्स काय होऊन जातो, सेम. मग ही जी स्टेज राहते ना ज्याच्यामध्ये इंटरनल फोर्स आणि अप्लाइड फोर्स सारखा होऊन जातो. ठीक आहे, मग याच्यानंतर काय होतं, मग एकदा तुम्ही रिॲक्ट केलं की ते नंतर नाव घेतात का तुमचं, नाही. तसंच हा अप्लाइड फोर्स बी परत काही ऍक्ट करत नाही.
जेवढा अप्लाइड फोर्सची मॅक्सिमम स्टेज चालली जाते, याच्यानंतर तुम्ही अप्लाइड फोर्स अप्लाय जरी केला तरी इंटरनल फोर्स त्याला अपोज करतो आणि बॉडीचं कॉम्प्रेशन होत नाही. ओके, सो आपण बघत होतो की पुढच्या वेळेस जर बाहेरून ऍक्ट होणारा फोर्स जरी बाहेरचा फोर्स ऍक्ट झाला है ना, त्या व्यक्तीने जरी त्या व्यक्तीने फोर्स अप्लाय केला, एक्स्ट्रा फोर्स अप्लाय करायचा प्रयत्न केला, तुम्ही घाबरणार आहेत का? नाही. तसंच इथं बी होतं की बाहेरून जरी एक्स्ट्रा फोर्स तुम्ही अप्लाय केला तरी बॉडीचं कॉम्प्रेशन होत नाही, कारण इंटरनल फोर्स तेवढाच स्ट्रॉंगली त्याला अपोज करत राहतो. म्हणून काय कंडिशन दिली जाते की ही कशी स्टेज आहे, याला म्हटलं जातं डिफॉर्म स्टेज ना. हे फक्त नावं लक्षात ठेवा, याचं तुम्हाला काही काम पडणार नाहीये, पण तुमच्या नॉलेजसाठी चांगलं आहे. याला काय म्हटलं जातं? डिफॉर्म स्टेज, कारण की या स्टेजमध्ये डायमेन्शन बदलून गेलेले आहे. मग या डिफॉर्म स्टेजमध्ये काय होऊन जातं की बाहेरून ऍक्ट होणारा अप्लाइड फोर्स आणि मधून ऍक्ट होणारा इंटरनल रेजिस्टिंग फोर्स. रेजिस्टिंग का? कारण की बाहेरून ऍक्ट होणाऱ्या फोर्सला हा मधला फोर्स काय करतोय? रेजिस्ट करतोय. तर बाहेरून ऍक्ट होणारा अप्लाइड फोर्स आणि आतून ऍक्ट होणारा इंटरनल रेजिस्टिंग फोर्स हे दोन्ही एक दुसऱ्याला काय करायला लागतात? अपोज करतात, आणि हे दोन्ही काय बनून जातात? इक्वल बनतात. म्हणून तर बॉडीचं नंतर परत कॉम्प्रेशन होतंय का? नाही. इंटरनल फोर्स आणि एक्सटर्नल फोर्स इक्वल होऊन जातो. म्हणून आपण इथं लिहिलं होतं की स्ट्रेस इज इक्वल टू अप्लाइड फोर्स अपॉन एरिया इज इक्वल टू इंटरनल रेजिस्टिंग फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे. सो या ठिकाणी आपलं स्ट्रेस काय राहतं ते संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करू. टाइप्स ऑफ स्ट्रेस काय, त्यानंतर स्ट्रेन चालू करू आणि टाइप्स ऑफ स्ट्रेन एवढं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे.